जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूरच्या जुवेली गावाजवळ एका कारमध्ये 2 मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मृतांमध्ये एका पुरुषाचा आणि एका महिलेचा समावेश आहे। या दोघांच्याही अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्यात। त्यामुळे या दोघांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय। या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आलाय। तर फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं असून पुरावे संकलित करण्याचं काम सुरू आहे। मृतांची ओळख पटवण्याचं आणि हत्येमागील कारण शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेमुळे बदलापूर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करतायत। बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना आहे। यामध्ये खबर मिळताच बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनचे प्रभारी घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळी पोहोचून हे 2 अनोळखी जे मृतदेह या संदर्भाने त्यांनी खात्री केली असता बदलापूरलाच राहणारे जी महिला मृतक आहे ती इथूनच 1-1.5 किलोमीटर अंतरावर राहते। भोसले कुटुंबीय जवळपास 2 वर्षापासून इथं राहतात। त्यातली ती महिला आहे आणि जो पुरुष मृतदेह सापडलेला आहे तो त्याचं नाव शिंदे आहे, गणेश शिंदे। तो घाटकोपर येथे राहतो। यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत किंवा काय कारणाने ते इथं आलेले आहेत या दृष्टीने आपण तपास करत आहोत। प्राथमिक दृष्ट्या जी माहिती मिळालेली आहे, जो आय विटनेस आहे या महिलेचाच मुलगा जो आहे तो त्यांनी सांगितलं की या ओला ड्रायव्हरनीच तिला मारलेला आहे आणि पुढची काय नक्की घटना आहे, त्याला कुणी मारलं किंवा त्यांनी सेल्फ इन्फ्लिक्टेड इंजुरी करून घेतलेल्या आहेत का या अनुषंगाने पण आमचा तपास सुरू आहे। नक्की काय कारण आहे लवकरच याबद्दलची माहिती आम्ही आपल्याला सादर करू। असं देखील सांगितलं जातं की प्रेम प्राथमिक दृष्ट्या तशी कुठलीही माहिती अजून आम्हाला कळालेली नाहीये किंवा मृतकांचे नातेवाईक जेव्हा येतील त्यावेळेस आपल्याला अजून विस्तृतपणे आम्हाला सांगता येईल। परंतु जी महिला आहे त्या महिलेच्या नातेवाईकांना संबंधित जो पुरुष आहे किंवा जो गणेश शिंदे नावाचा जो युवक आहे त्याबद्दल तो ओळखीचा नाही आणि त्यांच्या संपर्कातलाही नाही। हत्येसाठी कोणतं साहित्य वापरण्यात आलं? त्यांनी चाकू वापरलेला आहे। अगोदर त्या चाकूने संबंधित महिलेला त्यांनी मारलेला आहे आणि प्राथमिक दृष्ट्या आम्ही जे मृतदेह आहे ते PM साठी पाठवलेले आहे। त्याची आम्ही खात्री करून घेतो की सुसाईड अटेम्प्ट त्यांनी करून स्वतःला संपवलेला आहे का याविषयी पण आमचा तपास सुरू आहे। ओके, थँक्यू सर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।